मुंबई महापालिकेने पाणी कपात पूर्णपणे मागे घेतली आहे। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। याआधी मुंबईची 10% पाणी कपात मागे घेण्यात आली होती। त्यानंतर आता उरलेली 10% ही मागे घेण्यात आली आहे। त्यामुळे आता मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे। कुलाबा ते सिप्स दरम्यान मेट्रो 3च्या कामाला डिसेंबरमध्ये सुरुवात होणार आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। 33 किलोमीटर लांबीचा हा तिसरा भुयारी मार्ग MMRDA केंद्र सरकारच्या मदतीने उभारणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पेट्रोल स्वस्त होण्याची चिन्ह आहेत। इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बी अशोक यांनी तसे संकेत दिले आहेत। यापूर्वी गेल्या 1 ऑगस्ट रोजी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹1.09 कपात झाली होती। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर कमी झाल्याने आता पुन्हा एकदा पेट्रोल दरात कपात होण्याची शक्यता आहे। यंदाचा कोकणवासियांचा गणेशोत्सवाचा प्रवास अधिकच सुखकर होणार आहे। नवीन AC डबल डेकर ट्रेनला हॉलिडे स्पेशल ट्रेन चालवण्यास रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून प्राथमिक मंजुरी मिळाली आहे। ही ट्रेन गणेशोत्सवाच्या काळातच चालावी यासाठी रेल्वेकडून जोरदार तयारीही केली जाते। ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव अशी धावणार आहे। मुंबईत टॅक्स भाडं 19 वरून 21 रुपयांवर गेलंय, तर रिक्षाचं किमान भाडं 15 रुपयांवरून 17 रुपयांवर गेलंय। मात्र ज्या रिक्षा आणि टॅक्सीचं मीटर रिकॅलिब्रेट करण्यात आलेलं आहे त्यांनाच ही भाडेवाढ लागू करण्यात येईल। हायकोर्टाने लादलेल्या दहीहंडीवरील निर्बंधांवरून समन्वय समितीतच असमन्वय निर्माण झालाय। दहीहंडी उत्सवावर हायकोर्टाने लादलेले निर्णय अमान्य असल्याची भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी घेतली, तर काही पदाधिकाऱ्यांनी कोर्टाचा निर्णय मान्य असल्याचं सांगत आयोजक ठरवतील तेवढेच थर लावणार असल्याची भूमिका घेतली। चामोर्शी इथं आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात राजुरा येथील कल्पना मस्की या विदर्भवादी महिला कार्यकर्तीनं अजित पवारांच्या दिशेने चप्पल भिरकावल्यानं एकच खळबळ उडालेली आहे। पोलिसांनी लगेचच कल्पना मस्कींना ताब्यात घेतलाय। हा प्रकार घडल्यानंतर अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। सिंचन योजनेचा पैसा हडप करणाऱ्या नेत्यांची चौकशी करून त्यांच्यावरती खटला भरण्यात येईल असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। ते सांगलीमध्ये माळी समाजाच्या मेळाव्यात बोलत होते। आपल्याला आव्हान देऊ नका, अन्यथा अजितदादांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही असं आव्हानही त्यांनी दिलं। हायकोर्टाने दहीहंडीबाबत जो निर्णय दिला आहे त्याचं सरकार पालन करणार असल्याचं वक्तव्य गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलं आहे। आव्हाड यांचा पुन्हा कोर्टात जाण्याचा निर्णय हा वैयक्तिक असल्याचं त्यांनी म्हटलंय। RR पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन विधानसभा निवडणूक लढवली तर त्यांचं आव्हान स्वीकारण्यास तयार असल्याचं उत्तर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी दिलं आहे। आबांनी माझ्या विरोधात लोकसभेची निवडणूक का लढवली नाही असा सवाल संजय काकांनी विचारला आहे। RR पाटील हे पोलीस दलाचा गैरवापर करून निवडून येतात असा आरोपही त्यांनी केला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातले वातावरण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तापू लागलंय। कोल्हापूर उत्तरचे माजी काँग्रेस आमदार मालोजीराव छत्रपती यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवल्यानं काँग्रेस पक्षामध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे। काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या पाहिली तर बंडखोरी होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे। त्यामुळे कोल्हापूर उत्तरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांना कोण आव्हान देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा मिळत नाहीयेत। वारंवार याबद्दल महापालिकेकडे दाद मागूनही कुठले उपाय होत नसल्यानं मनसेने निष्क्रिय प्रशासन आणि उदासीन सत्ताधाऱ्यांविरोधात पालिका मुख्यालयावर कुंभकर्ण मोर्चा काढण्यात आला। ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभारामुळे व्यथित झालेल्या महापालिका शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी काल ठाणे महानगरपालिका आयुक्तांना घेराव घालून शिक्षकांची मागणी केली। काल चाचणी परीक्षा असताना 300 विद्यार्थ्यांसाठी केवळ 1 शिक्षक होता। यामुळे वाढीव शिक्षकाची मागणी करण्यासाठी या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पालकांसह पालिका आयुक्त असीम गुप्ता यांना घेराव घातला।
मनसेचे आमदार राम कदम आपल्या मतदारसंघातल्या 15 निवडणूक विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीला निघालेत। या दौऱ्यात संसद, राष्ट्रपती भवन अशा वेगवेगळ्या ठिकाणांना हे विद्यार्थी भेट देणार आहेत। मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा यासाठी अशा प्रकारचे दौरे महत्त्वाचे असल्याचं राम कदम यांनी सांगितलं। गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक उडाली आहे। पोलिसांच्या C60 पथकाने केलेल्या गोळीबारात एका नक्षलवाद्याचा मृत्यू झालाय। कुरखेडा गावाजवळील खोब्रामेढा जंगलात ही चकमक उडालेली आहे। पंजाबमधील घुमान इथं पुढच्या वर्षी 3 आणि 4-5 एप्रिलला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे। पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर कार्याध्यक्ष माधवी वैद्य यांनी ही घोषणा केली आहे। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संमेलन घेण्याची पद्धत होती, पण घुमान इथं यावेळी थंडी असल्यानं संमेलन एप्रिलमध्ये घेण्यात आल्याची चर्चा आहे। परभणीमध्ये काल धनगर आरक्षणासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चानंतर झालेल्या सभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आणि राष्ट्रवादीचे आमदार तसंच शेळी मेंढी विकास मंडळाचे अध्यक्ष रामराव वडकुते यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला। धनगर आरक्षणासाठी एकत्र आलेल्या या नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर आरोप केले, त्यामुळे या सभेला राजकीय स्वरूप प्राप्त झालं होतं। धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी काल पुणे जिल्ह्यातल्या बेल्हामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। विशेष म्हणजे यावेळी आंदोलकांनी बैलगाड्या तसंच शेळ्या आणि मेंढ्याही रस्त्यावर आणल्या होत्या, त्यामुळे वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला होता। रक्ताची नातीही जिथे कमी पडतात तिथे कधी कधी कुणी परका कामाला येतो। नागपूरच्या नेहा पांडेंसाठी एक 60 उलटलेले डॉक्टर असेच धावून आले। नागपूरच्या या डॉक्टरांनी आपली किडनी दान करून मानवतेचा नवा अध्याय रचला। डॉक्टर मोहरीन यांची किडनी नेहा पांडे यांना दान करण्यात आली। आपल्या दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे नाउमेद झालेल्या नेहा पांडेंना त्यामुळे पुनर्जीवन लाभलं। त्यांच्यासाठी डॉक्टर किशोर मोहरीन हे देवाचं रूप झाले। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर आणि पातूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेनं धरणं आंदोलन केलं। मागणी आठवड्याभरात पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।